भोंदूबाबा खरातचे माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक कारनामे। खरातनं वावी गावात पुरातन महादेवाचं मंदिर पाडण्याचा दिला सल्ला। महादेवाच्या पिंडीकडे पाय दाखवत दुखावल्या भावना, ग्रामस्थांचा संताप। दहावी नापास खरातच्या कुकर्मामुळे नाशिक जिल्ह्यातील वावी गावात संतापाची लाट। खरातची लहानपणी होती कोंबडी चोर अशी ओळख, बोगस कॅप्टनची ग्रामस्थांनी केली पोलखोल। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 8वा गुन्हा दाखल। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधींची फसवणूक। मर्सिडीज गाडी फार्म हाऊस उकळलं। व्यावसायिकाच्या खर्चानं फिरला 21 देश। देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह। शिर्डीत शेकडो पालख्या दाखल। नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी। डिझेल पेट्रोल घेण्यासाठी वाहनांसह टाक्या, हांडे, कॅन घेऊन लोकांच्या रांगा। इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची पसरली होती अफवा। F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला। आमचं कोणतंही विमान पाडलं नसल्याचा अमेरिकेचा दावा। चितळे डेअरीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आणि MB चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं निधन। 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर जयसिंगराव पवारांचं संशोधनपर लेखन। नमस्कार, मी माधवी देसाई। ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धाच्या मोठ्या परिणामांची। सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे नागरिकांनी धाव घेतलेली आहे। डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन आदी वस्तू घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील पेट्रोल पंपावर। आपण बघू शकता या दृश्यामधून मोठी गर्दी या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदी करण्यासाठी झालेली आहे। शेतकरी वर्ग असेल त्यांना माहिती मिळाली की पेट्रोल बंद होणार आहे, मात्र शेतीचे जे काही काम आहे ते थांबवले जाणार नाही। त्यामुळे हे सर्व जे आहेत शेतकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी आलेला आहे। या दृश्यात आपण बघू शकतो अनेक लोकांनी आपल्या बाईक असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरवर टाक्या भरून सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्णपणे ते डिझेल भरताना आपल्याला हे दृश्य दिसत आहेत। आपण या एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून हे बघू शकतो। नागरिकांना जे आहे ते पेट्रोल पंप बंद पडणार अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिक या ठिकाणी डिझेल पेट्रोल खरेदीसाठी आलेले आहेत। भाऊ, मला सांगा आपण कशासाठी आलात? डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला डिझेल खूप जरुरी लागतंय, त्याच्यासाठी आम्ही आलोय। शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही। आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची, याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय। म्हणून आता हे अपोय का काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर। आता लोक चर्चा झाली बा, आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही। मुळातच पेट्रोल आणि डिझेल संपणार व पेट्रोल पंप बंद होणार अशी माहिती, अशी अफवा बाहेर पसरल्याने ही मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। नेमकं पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे काय किंवा काय हे अद्याप कळालेलं नाहीये। हे संभ्रम जो आहे तो नागरिकांमध्ये मोठा असल्याने नागरिक ट्रॅक्टर असेल, बाईक असेल व विविध टाक्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी जमा झालेले आहेत। संदीप जेजुरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक।
तर नांदगावप्रमाणेच नागपूरमध्येही गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। इंधनाबाबत सोशल मीडियावरील दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचं दृश्य समोर येत आहे। आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅससाठी एजन्सी बाहेर रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल पंपांवरही डिझेल आणि पेट्रोलसाठी वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तसेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशननं रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करू नये असे नियम केलेत आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये काहीसा जास्त वेळ लागतोय, अशी माहिती महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली आहे। पॅनिक सिच्युएशनचं कारण आहे हे व्हॉट्सॲपवर सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस। पब्लिकनी सोशल मीडियाच्या मेसेजेसवर लक्ष देऊ नये। सगळीकडे मुबलक साठा आहे, सगळे पेट्रोल पंप चालू राहणार आहे आणि सगळीकडे माल राहणार आहे। तर पॅनिक बाईंग करू नका। ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तो आज 1000 रुपयाचं पेट्रोल घेतो आहे, त्याच्यामुळे सगळे पेट्रोल पंप ड्राय होत आहे आणि अशी जर बाईंग सुरू राहिली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। तर लोकांनी पण समजायला पाहिजे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पेट्रोल डिझेल घ्या। तर जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनेनंतरही कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवर आता सकारात्मक चित्र काहीसं पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर जी गर्दी पाहायला मिळत होती ती गर्दी आज मिळत नाहीये। पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक आहे आणि त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आज सकाळपासून पेट्रोल पंपावरील वाहनांच्या रांगा कमी झाल्या आहेत। कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। माध्यमांमधून आवाहन केल्यानंतर आणि जिल्हा प्रशासनानं सूचना जारी केल्यानंतर आता कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरची जी गर्दी आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली। खरं तरी एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल, कारण कोल्हापूरकरांना नागरिकांना आता समजलेलं आहे की पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, त्यामुळं गर्दी करून काही अर्थ नाही, पॅनिक सिच्युएशन निर्माण करून काही अर्थ नाही हे कोल्हापूरकरांना समजले आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपांवर गर्दी आहे ती काहीशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। जितकं आवश्यक आहे तितकंच पेट्रोल डिझेल असेल ते घेण्यासंदर्भातला या ठिकाणी भूमिका आहे ती कोल्हापूरकरांची आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेले 4 दिवसांपासून कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती शेकडो वाहनं आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि आजची परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे। आज काहीशी परिस्थिती वेगळी आहे। कोल्हापूरकरांना समजले की आपण गर्दी करून काही उपयोग नाही। हे सत्य आहे। मान्य कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल टंचाई नव्हती, तर काही अफवामुळं हे प्रत्येक पेट्रोल पंपावरची गर्दी होत होती आणि जी 100 रुपये टाकतात ती लोक 500 रुपये टाकत होती। तर ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमांनुसार हिने जे प्रसार केलं सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना समजलं की न्यूज मार्फत की ह्यामध्ये न्यूजवाल्यांचा खूप मोठा वाटा आहे। ह्यांच्यामुळे सगळ्यांना कळालं की हे काही तसं नसून की आवश्यकतेप्रमाणे रोजच्या रोज आपल्याला पेट्रोल मिळतं, त्यामुळे आता हळूहळू गर्दी कमी कमी होत निघाली आहे। त्यामुळं कोल्हापूरकरांनी आता या ठिकाणी खरं तर कोल्हापूरकरांचं कौतुक करायला पाहिजे। गेल्या 4 दिवसांपासून जी गर्दी होती ती गर्दी कुठेही न करता आता योग्य पद्धतीनं ज्या पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या त्याचं पालन कोल्हापूरकर करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। तर युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच इराणनं एक मोठा दावा केलाय। इराणनं अमेरिकेचं F-18 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलाय। अमेरिकेसोबतच्या वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मात्र अमेरिकेनं हे सगळे दावे फेटाळून लावलेले आहेत।
तर आमचं कोणतंही F-18 लढाऊ विमान इराणनं पाडलं नाही. इराणचा F-18 लढाऊ विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे. दरम्यान अमेरिकेची ही F-18 विमानं नेमकी कशी असतात, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर F-18 हे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची या विमानाची क्षमता आहे. अचूक हल्ला करण्यात हे विमान सक्षम असतं. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रडार प्रणालीने सज्ज असे हे विमान आहे. तर गाइडेड क्षेपणास्त्राने सज्ज अशी ही विमानं असतात. ताशी 2000 किलोमीटरचा वेग हे या विमानाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर या विमानाची उड्डाण क्षमता आहे 2360 किलोमीटर पर्यंत. तर युद्धविरामाच्या चर्चेत देखील अमेरिकेकडून इराणवर हल्ले कायम आहेत. इराणच्या अनेक सैन्य ठिकाणांना लक्ष्य केल्याचा व्हिडिओ आता अमेरिकी लष्करानं जारी केलाय. अमेरिकेनं इराण विरुद्ध आपली आक्रमक भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. व्हाईट हाऊसनं एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन प्रसिद्ध केलंय. इराणवरील हल्ले थांबणार नाहीत, ते सुरूच राहतील असं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत इराणचे 9000हून अधिक लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत. इतकंच नाही तर अमेरिकेनं इराणची 140हून अधिक लढाऊ विमानं हवेतच पाडल्याचा दावा केलाय. तर इराणी राजवट मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार व्हाईट हाऊसनं व्यक्त केला आहे. एडनच्या आखाताच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी देखील बंद करू असा इशारा इराणनं दिलाय. ही सामुद्रधुनी इराणपासून दूर येमेनमध्ये आहे. मात्र तिथल्या शिया विचारांच्या आणि कायम इराणच्या पाठीशी असलेल्या हुती दहशतवाद्यांना हाताशी घेण्याचा इराणचा विचार दिसून येतोय. त्या आधारे ते अमेरिकेवर दबाव टाकतायत. लाल समुद्राला जोडणाऱ्या या सामुद्रधुनीतून जगातील 12% मालवाहतूक होते. त्यामुळेच ही सामुद्रधुनी ताब्यात आल्यास इराण आणि हुती मिळून संपूर्ण लाल समुद्र ताब्यात घेऊ शकतात. जमिनीवर हल्ले झाले तर बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी बंद करू असा इशारा त्यांनी अमेरिकेला दिलाय. आणखी एक मोठी अपडेट आहे. अमेरिकेकडून आता खर्ग बेट आणि इराणच्या किनाऱ्यावरील आण्विक तळ ताब्यात घेण्याचा डाव आखला जातोय. कारण अमेरिकेचे 7000 मरीन सैनिक हॉर्मुझच्या जवळ पोहोचतायत. त्यानंतर या भागातील सैनिकांची संख्या आता 50,000वर जाणार आहे. मात्र आमची त्यांच्या प्रत्येक हालचालींवर देखरेख आहे असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष बागेर खलिफाब यांनी म्हटलंय. खर्ग बेट किंवा आण्विक तळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तर इराण आखातातील अमेरिकेच्या सर्व तळांवर अमर्याद हल्ले करेल असा इशारा इराणनं दिलाय. जपानहून USS त्रिपोली आणि सॅन दिएगोहून USS बॉक्सर या अमेरिकन युद्धनौकांचा ताफा हॉर्मुझच्या दिशेने निघालेला आहे. यानंतर आखाती युद्धासाठीच्या अमेरिकेच्या सैनिकांची संख्या आता 50,000 होणार आहे. याआधी इराक युद्धात अमेरिकेनं 1.5 लाख सैनिक आखातात आणले होते. त्यानुसार आता आखाती युद्धात अमेरिका दुसरी सर्वात मोठी तैनाती करत आहे.
choke point by एक मोठी बातमी येते. अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड झालंय. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर झाला, तर 1 जानेवारी 2024ला परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. त्यातली 5 काडतुसं वापरली गेली आहेत. त्याचा वापर नेमका कुठे झाला याचा शोध सध्या घेतला जातोय. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, खरातनं नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त होत असतानाच अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. हो, बरोबर आहे. सिन्नर तालुक्यातलं त्यांचं शिवनिका संस्थान आहे. हा ग्रामीण भाग असतो, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडनं ज्यांना शस्त्राचे परवाने पाहिजे असतात त्यांना ते शस्त्राचे परवाने दिले जातात. 2012 मध्ये याने शस्त्राचा परवाना घेतलेला होता आणि त्याचं रिन्युएशन देखील करण्यात आले, नूतनीकरण देखील करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याने अधिकृतपणे त्याच्याकडे बंदुकीचा परवाना होता हे जरी निष्पन्न होत असलं तरी देखील जो संशय व्यक्त केलेला आहे त्याने 5 फायर नेमके कुठे केलेले आहेत, नरबळीचा संशय व्यक्त केला आहे, त्या दृष्टीने देखील तपास होणार आहे. आणि एक महत्वाची बातमी यामध्ये अशी देखील माहिती कळते आहे की त्याला जो शस्त्राचा परवाना देण्यात आलेला होता तो परवाना आता रद्द करण्याच्या हालचाली देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर सुरू आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अशोक खरात याला दिलेला शस्त्राचा परवाना हा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. मुकुल, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. तर बंधू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 8वा गुन्हा दाखल झालाय. मात्र हा गुन्हा कुठल्या स्त्रीनं नाही तर एका पुरुष व्यावसायिकानं दाखल केलाय. मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातनं कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे वावी पोलीस ठाण्यात खरातनं राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्तानं खरातच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातनं त्यांना अक्षरशः लुबाडलंय. त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली आहे. जासूद यांच्याच खर्चानं 1-2 नाही तब्बल 21 देशही खरात फिरलाय. गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचारही त्यानं करून घेतलेत. मिरगावातलं फार्म हाऊसही व्यावसायिक जासूद यांच्या खर्चानं बांधलंय. त्यातल्या फर्निचरसाठीही त्यानं पैसे उकळल्याचं समोर आलंय. तर व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची फसवणूक नेमकी कशी झालेली आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा बहाणा खरातनं केला. अवतार पूजा करण्यासाठी जासूद यांच्याकडून त्यानं मर्सिडीज गाडी उकळली. तर 2018 मध्ये MH15 GL 8181 नंबरची मर्सिडीज खरातला भेट म्हणून देण्यात आली. परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी खरातनं 21 देशांची भ्रमंतीही केली. तर व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं खरात तब्बल 21 देश फिरून आला. 21 देश न फिरवल्यास नागदेवता दंश करेल अशी भीती खरातनं दाखवली होती. नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिराची रामनवमी निमित्त शोभायात्रा पौराणिक काळातील विविध शस्त्रांच्या प्रतिकृतींसह सजलेल्या रथानं लक्ष वेधलं. शास्त्राला शस्त्राची आणि शस्त्राला शास्त्राची जोड असावी असा संदेश देण्याचा प्रयत्न. रामनवमी निमित्त भजन कीर्तन करत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून अनेक दिंड्या शेगावात दाखल. या दिंड्यांमध्ये महिला भक्तांचाही मोठा सहभाग. साईबाबांच्या शिर्डीत 115व्या रामनवमी उत्सवाचा उत्साह. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाचा आज मुख्य दिवस. पारंपरिक पद्धतीनं श्रीराम जन्माचा सोहळा साजरा होणार. मंदिरही आज दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार. नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह. रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तर मंदिर गाभाऱ्यालाही फुलांची आकर्षक सजावट. बीडच्या परळीतील ऐतिहासिक गोराराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह.
रामदास स्वामी स्थापित हनुमान तसेच कल्याण स्वामी स्थापित श्रीराम मूर्तीची भाविकांकडून पूजा. रामदास स्वामींनी रामदासी यांना रक्षणासाठी दिलेली तलवार आणि कुबडीचंही भाविकांकडून दर्शन. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडीत विरोबा देवाची यात्रा संपन्न. लाखो भाविकांच्या उपस्थितीत विरोबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत भंडाऱ्याची उधळण. पहिल्या दिवशी गोड तर शेवटच्या दिवशी विरोबाला मांसाहाराचा नैवेद्य. नागपूरच्या रामनगर परिसरातील राम मंदिरातही दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. मंदिराला झेंडूसह वेगवेगळ्या आकर्षक फुलांची सजावट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावणार. मंडाळ्यातील राम मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. जळगावच्या एरंडोल तालुक्यातल्या उतरान गावात रामनवमीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्याच्या विविध जिल्ह्यातील 350हून अधिक बैलगाडा मालकांचा स्पर्धेत सहभाग. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं बैलगाडा स्पर्धेत सहभागी होत आहेत. बारामती, अमरावती, जालना, बुलढाणा, संभाजीनगर, परतूर म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्व कान्याकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आमच्याकडे बैलगाडी शर्यत आलेले आहेत. रामनवमी निमित्त पुण्यातल्या वाहतुकीत बदल. पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ते दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार. पालखी मिरवणुकीमुळे रस्ते बंद राहणार. भोंदू अशोक खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल. मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरात विरोधात तक्रार. पोलिसांकडून गुन्हा दाखल. भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि वावी तसेच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार. खरातचा मोबाईलमधील डेटाही रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू. अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवानाही नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड. 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर तर 1 जानेवारी 2024ला नूतनीकरण. तर चौकशीत 21 काडतुसं जप्त. त्यातील 5 काडतुसांचा वापर झाल्याचं समोर. तर नेमका कसा वापर झाला याचा शोध सुरू. महापालिका सभागृहासाठी नव्या इमारतीची मागणी. प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे. महानगरपालिका मुख्यालयातील सध्याचं सभागृह अपुरं. क्रीडा भवनाच्या जागेवर टाउन हॉल जिमखान्याऐवजी नव्या सभागृहाचा भाजपचा प्रयत्न. प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळच्या सीजीएस कॉलनीतील दुकानांना आग. आगीत 3 दुकानं जळून खाक. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट. पुण्यातील वाघोली परिसरात पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची. 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. तरुणीवर जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचाही आरोप. भंडाऱ्याच्या शिवनाळामधल्या वाळू घाटाच्या चौकीदाराची ग्रामस्थाला देशी कट्ट्याच्या मुठेनं मारहाण. त्यानंतर ग्रामस्थांकडूनही चौकीदाराला मारहाण. ट्रॅक्टर आणि भरधाव टिप्परमुळे गावातील रस्ते धुळमय झाल्यानं रस्त्यावर पाणी टाकण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी. रायगडमध्ये 35 अनधिकृत शाळा असल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अधिकृत शाळांची माहिती समोर. सर्वाधिक 22 पनवेलमध्ये या अनधिकृत शाळांमध्ये मुलांना प्रवेश न घेण्याचं शिक्षणाधिकारी ललिता दहिलुले यांचं आवाहन. रायगडमध्ये रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महाड नगरपालिकेचा हातोडा. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेची मोठी कारवाई. पुणे शहरामधल्या बांधकामांच्या वेळेवर निर्बंध. बांधकामासाठी सकाळी 7 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित. रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय.
उडान अंतर्गत 28,840 कोटी रुपये खर्चून नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभारले जाणार. राज्य सरकारमार्फत पुढील 8 वर्षात 12,159 कोटी रुपये खर्चाचं नियोजन. दुर्गम भागासाठी पवन हंसकडून 2 HAL ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी 2 HAL डॉर्नियर विमान खरेदीचाही प्रस्ताव. कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहणार. 27 मार्च ते 27 मे पर्यंत वाहतूक बंद राहणार. पाटणजवळील धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. मलकापूर, आंबाघाट, संगमेश्वर मार्गे कोकणात वाहनं वळवली जाणार. रायगडमधील लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांचा तडकाफडकी राजीनामा. राज्यपालांच्या निर्देशानंतर काळे यांनी दिला राजीनामा. डॉक्टर रजनीश कामत यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार. वंदे मातरम या गीतासंदर्भात गृह मंत्रालयानं काढलेल्या परिपत्रकाविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गृह मंत्रालयानं काढलेलं परिपत्रक हे केवळ दिशानिर्देशक, सार्वजनिक किंवा इतर कार्यक्रमात वंदे मातरम बंधनकारक नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. बांगलादेशमध्ये पद्मा नदीमध्ये बस बुडाली आहे. बसच्या अपघातात 23 नागरिकांचा मृत्यू झालाय. काही जण बेपत्ता. बस पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. बांगलादेशच्या राजवाडी येथून ढाक्याला जात होती बस. फेरीवर चढताना बस थेट पाण्यात बुडाली आहे. आंध्र प्रदेशच्या मार्कपुरम जिल्ह्यात भीषण अपघात. पालक्कम खाणीजवळ खासगी प्रवासी बसची टिप्परला धडक. घटनेत बस पूर्णपणे उद्ध्वस्त. 10 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंकडून दुःख व्यक्त. अनेक जण गंभीर जखमी. प्रयागराज कुंभमेळा फेम मोनालिसाचे दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचे आरोप. पत्रकार परिषद घेत दिग्दर्शक मनोज मिश्रा यांच्यावर केले लैंगिक शोषणाचे आरोप. एका लग्नात यजमानांनी चक्क पाहुण्यांना ज्यूस पाजण्यासाठी पेट्रोल पंप उभा केला होता. या अनोख्या ड्रिंक स्टेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाहुणे स्वतः नोझल उचलून आपल्या ग्लासमध्ये ज्यूस भरून घेताना दिसतायत. महायुद्धाच्या 27व्या दिवशीही हल्ले सुरूच. हिजबुल्लाहचा तेल अवीववर हल्ला तर इराणनं इराकमधील अमेरिकी तळांवर हवाई हल्ले केले. इस्रायलकडून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच. एका कमांडरला जिवंत जाळले. ते इस्रायलच्या संरक्षणासाठी लेबनॉनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली. नेतान्याहूंची माहिती. हिजबुल्लाहचा इस्रायलवर पुन्हा हल्ला. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी तेल अवीवला केलं लक्ष्य. हिजबुल्लाहनं 7 क्षेपणास्त्र डागली. इस्रायलनं सर्व क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती. अमेरिकी सैन्याचा इराणवरील हल्ला सुरूच. अमेरिकी सैन्यानं इराणच्या लष्करी तळांना केलं लक्ष्य. अमेरिकी सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओही पोस्ट केलाय. इस्रायली सैन्यानं गाझामधल्या देर अल बलाह येथे डागले क्षेपणास्त्र. हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर 7 पॅलेस्टिनी जखमी. स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर. अमेरिकेचे F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा. तर इराणमध्येच विकसित केलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून ही मोहीम पार पाडली आहे. इराणी लष्कराचा दावा आणि माहिती. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातल्या नौरोजाबादमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला. गोदामाजवळील पोळ्यात हालचाल झाल्यानं हजारो मधमाशांचा लोकांवर हल्ला. घटनेत अनेक जण जखमी. बिलावर LPG चार्ज लावणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा निर्णय. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बिलावर LPG चार्ज, गॅस सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली बेकायदेशीर. अतिरिक्त आकारणीवर प्राधिकरणाची कठोर भूमिका. नागपूरमध्ये गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा. इंधनाबाबत सोशल मीडियावरील दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचं दृश्य. नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा. डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन घेऊन नागरिकांची पेट्रोल पंपांवर गर्दी. गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करण्याचा नागरिकांचा प्रयत्न.
आता पाहणार आहोत रामनवमी संदर्भातल्या काही घडामोडी। नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरात रामनवमी निमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतायत। या मंदिरातून संध्याकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी या मंदिरात दर्शनासाठी पोहोचतील। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपूरच्या रामनगर येथील प्रसिद्ध राम मंदिरामध्येही सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी येत आहे। राम मंदिरामध्ये अगदी पहाटेपासूनच रामनवमी निमित्ताने विविध पारंपरिक पद्धतीने पूजन जो आहे तो केला जात आहे आणि दुपारच्या वेळेस 12 वाजता श्री राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। यंदा रामनगर येथील राम मंदिराच्या शोभायात्रेचा 51वा वर्ष आहे आणि या 51व्या वर्षी विविध झाकी आणि पौराणिक कथांवर आधारित देखावे जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये राहणार आहे। मात्र रामनवमी निमित्ताने सकाळपासूनच भाविक जे आहेत ते राम मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत आणि दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार असून सध्याही आपण पाहू शकता की सांगीतिक स्वरूपामध्ये श्रीरामाच्या चरणी सेवा जी आहे ती अर्पण केली जात आहे आणि दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामनवमी साजरी केली जाईल आणि संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास शोभायात्रा सुरू होईल आणि मध्यरात्रीपर्यंत पश्चिम नागपूरच्या विविध भागातून फिरून शोभायात्रेची सांगता याच मंदिराजवळ होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। तर आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात होणाऱ्या राम जन्मोत्सव सोहळ्यात सामील होण्यासाठी राज्यभरातून शेकडो किलोमीटर पायी चालत शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात। राम जन्मोत्सवानिमित्त शेकडो किलोमीटर पायी चालूनही भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। रामचंद्रांचे व संत गजानन महाराजांचं भजन म्हणत मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव सोहळा शेगाव येथे साजरा होतोय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात मी आहे आणि या ठिकाणी भक्तांचा जर उत्साह बघितला तर या ठिकाणी दिंडी आपल्याला ही जालना जिल्ह्यातून दिंडी आलेली आहे आणि या महिला पायी चालत जवळपास 150 ते 200 किलोमीटर पायी चालत या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव या शेगाव येथील मंदिरात साजरा करण्यासाठी आलाय। कुठनं आलात तुम्ही? टेंभुर्णी, जालना जिल्ह्यात। पायी चालत आलात रामनवमी निमित्त? प्रभू रामचंद्रांचं काय भजन वगैरे म्हणणार एखादी? करा सुरू। गजानना स्वप्नात यावे पुन्हा न बाबा गजानना, गजानना स्वप्नात यावे पुन्हा न बाबा गजानना। सपन पड निमन राती, सपन पड निमन राती, बाबाची मूर्त मीरवती, बाबाची मूर्त मीरवती, बाबाची मूर्ती मीरवती। अन गजानना स्वप्नात यावे पुन्हा न बाबा गजानना, गजानना स्वप्नात यावे पुन्हा न बाबा गजानना। शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात लाखो भाविक दाखल झालेले आहे आणि आज दिवसभर प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा मोठा उत्साहात शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात साजरा होत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, शेगाव। तिकडे बीडच्या परळीमध्ये प्रसिद्ध गोराराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। हे गोराराम मंदिर समर्थ रामदास स्वामींचं ऐतिहासिक साक्षीदार राहिलेलं आहे। या राम मंदिरातील हनुमानाची स्थापना स्वतः रामदास स्वामींनी केल्याचं सांगितलं जातं। यानंतर त्या काळातल्या विद्वानांनी सडा मारुती गावात नको असं म्हणत विरोध केलेला होता। त्यानंतर मंदिराचे पुजारी रामदासी यांनी सज्जनगडावर जात समर्थ रामदासांची भेट घेतली। यावेळी हनुमानासमोर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा त्यांनी दिली आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामींना दिली। मग अयोध्येतून पंचधातूची मूर्ती आणत श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं।
ही समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावनभूमीनी पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू आहे. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुतीराय असून त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींच्या हस्ते स्थापन केलेले रामराय आहेत. इथे रामरायाची मूर्ती ही वामांगी सीतेच्या स्वतः मांडीवर घेतलेली सीता अशी ही मूर्ती आहे आणि अत्यंत पावन अशी ही वास्तू असून रामरायाची जन्मोत्सव त्यावेळेसपासून 400 वर्षापासूनचा हा इतिहास आपल्या इमारतीचा आहे. मुंबईच्या वडाळ्यातील श्रीराम मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रामनवमी निमित्त भाविक श्रीराम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत. रामनवमी निमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुण्यातील काही रस्ते बंद असतील. बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ते या कालावधीत बंद राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.